माहित पाहिजे. मग त्याच्या संबंधी आणखी आपण सविस्तर अभ्यास या धड्यामध्ये करायचे. म्यूट करा सर्वांनी. बघा, हा आपला वास्तव संख्यांचा धडा आहे. आता आपण संच या धड्यामध्ये वेगवेगळ्या संख्या शिकलोय. संख्यांचे संच आपण शिकलेलो आहोत पहिल्या धड्यामध्ये. पहिला जो आपला धडा होता संच धडा, याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या संख्यांचे संच कोणते कोणते आहेत संख्यांचे संच. सगळ्यांनी म्यूट करा. कोणतरी अनम्यूट आहे, म्यूट करा प्लीज. म्यूट करा. आली विहीर आश्रम स्कूल. आता आपण शिकणार आहोत वास्तव संख्या. वास्तव संख्यांमध्ये आपण बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. जसं आपल्याला काय काय शिकायचंय बघा. परिमेय संख्यांचे गुणधर्म शिकायचे, अपरिमेय संख्यांचे गुणधर्म शिकायचे, करणी काय आहे, वर्गकरणींची तुलना, वर्गकरणींवरील क्रिया आणि वर्गकरणींचे परिमेयीकरण. बरंच काय काय आहे या धड्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे. आता वास्तव संख्या म्हणजे काय ते आधी शिकलं पाहिजे, आपल्याला माहित पाहिजे वास्तव संख्या काय असतात. तर गेल्या वर्षी बघा आपण गेल्या वर्षी नाही, गेल्या धड्यामध्ये म्हणजे पहिल्या धड्यामध्ये आपण शिकलोय वेगवेगळ्या संख्यांचे संच आपण शिकलोय. जसं नैसर्गिक संख्यांचा संच, त्यानंतर पूर्ण संख्यांचा संच, पूर्णांक संख्यांचा संच, परिमेय संख्यांचा संच, हे आपण शिकलेलो आहोत. मग ते संच कोणते आहेत तर नैसर्गिक संख्यांचा संच आपण माहित आहे. 1 पासून सुरू होणारा जो संख्यांचा संच आहे तो नैसर्गिक संख्यांचा संच आहे. म्हणजे हा n ने दर्शवतो आपण. हा संच, हा जो संच आहे हा संच सुरू होतो 1 पासून. बघा 1 पासून सुरू झालेला आहे, तुम्हाला जर दिसत असेल तर हा जो संच आहे नैसर्गिक संख्यांचा संच हा 1 पासून सुरू झालाय. 5, 6, 7, 8, 9, 10, 100 अशा पुढे असंख्य संख्या, भरपूर संख्या आहेत नैसर्गिक संख्यांमध्ये. पण त्याची सुरुवात 1 पासून होते. 1 पासून पुढच्या सगळ्या संख्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 100, 1000, 10,000, 1 लाख, 10 लाख, असंख्य असंख्य पुढे असंख्य. सुरुवात 1 पासून, 1 पासून नैसर्गिक संख्या 1 पासून सुरुवात आणि पुढे असंख्य संख्या. आता पुढचा जो संच आहे तो डब्ल्यू. डब्ल्यू म्हणजे पूर्ण संख्यांचा संच. आता पूर्ण संख्यांच्या संचामध्ये काय आहे तर बघा नैसर्गिक संख्यांच्या संचामध्ये 1 पासून सुरू होतो. नैसर्गिक संख्यांचा हा संच जो आहे तो 1 पासून सुरू झाला. त्याला शून्याला जागा नाहीये या संचामध्ये. n मध्ये म्हणजे नैसर्गिक संख्यांच्या संचामध्ये शून्याला जागाच नाही. तर शून्य पण एक संख्या आहे, मग त्याला म्हणून मग पुढचा जो संच आला तो आहे डब्ल्यू, जो आहे पूर्ण संख्यांचा संच. मग तो कुठून सुरू होतो तो शून्यापासून सुरू होतो. नैसर्गिक संख्यांचा संच सुरू होतो 1 पासून, 1, 2, 3, 4, 5 पुढे असंख्य संख्या. आणि पूर्ण संख्यांचा संच सुरू होतो शून्यापासून. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 मग पुढे 100, 1000 असंख्य संख्या, पुढे असंख्य संख्या. पण सुरुवात शून्यापासून. असा जो संच आहे तो आहे पूर्ण संख्यांचा संच. पूर्ण संख्या. आता सर्व धनसंख्या पण घेतल्या आपण 1, 2, 3, 4 या धनसंख्या. 0 पण आला. पण आता ऋण संख्या पण असतात की
ऋण संख्या, मग त्यांना तर एन मध्ये पण जागा नाहीये आणि डब्ल्यू मध्ये पण जागा नाहीये, मग त्यांनी कुठे जायचं? कारण ऋण पण तर संख्या असतात की नाही. आपली जी संख्या रेषा आहे त्याच्यावर ऋण संख्या पण आहे. बघा संख्या अनेक प्रकारच्या आहेत, मग त्या सगळ्या संख्यांसाठी संच दिलेले आहेत तुम्हाला. वास्तव संख्यांमध्ये वास्तव संख्या शिकण्याच्या आधी आपण शिकलो नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या ज्या सुरू होतात त्या 1 2 3 4 5 आणि पुढे असंख्य संख्या. त्यानंतर पुढचा संच येतो पूर्ण संख्यांचा संच, जो सुरू होतो शून्यापासून. 0 1 2 3 4 5 पुढे असंख्य संख्या. आता आपली जी संख्या रेषा असते त्या संख्या रेषेवर ऋण पण तर संख्या असतात. या उजवीकडे सगळ्या धन असतात आणि डावीकडे सगळ्या ऋण संख्या असतात संख्या रेषेवर. पण आता पण नाहीये बघा ना, एन मध्ये पण ऋण संख्यांना जागा नाहीये, डब्ल्यू मध्ये पण नाही. एन मध्ये तर सगळ्या धनसंख्याच आहे आणि डब्ल्यू मध्ये शून्य आणि धनसंख्या. 0 1 2 3 4 5 1 2 3 4 5 या धनसंख्या. धन धन ज्यांना धन चिन्ह असतं पण ते आपण लिहिणार नाही, त्या डब्ल्यू मध्ये येतात. पण मग ऋण संख्या पण तर आहेत, त्यांना कुठे जागा? त्यांना पण कोणत्या तरी संचात जागा पाहिजे. म्हणून ऋण संख्यांना जागा देण्यासाठी आणखी एक संच आपल्याला सांगितला गेला. तो संच आहे पूर्णांक संख्यांचा संच. हा पूर्ण संख्यांचा संच डब्ल्यू आणि हा नैसर्गिक संख्यांचा संच. आय मध्ये काय काय येतं? पूर्णांक संख्यांमध्ये काय काय येतं? तर सगळ्या धनसंख्या पण येतात. 3 4 5 डॅश डॅश पुढे पण 5 6 7. शून्य पण येतो आणि डावीकडे सर्व ऋण संख्या, ऋण 1 ऋण 2 ऋण 3 ऋण 4 आणि डॅश डॅश डॅश, म्हणजे ऋण पण सगळ्या संख्या, ऋण 4 ऋण 5 ऋण 10 ऋण 100 ऋण 1000 त्या पण सगळ्या येणार. म्हणजे पूर्णांक संख्यामध्ये सर्व धनसंख्या, सर्व ऋण संख्या आणि शून्य मिळून आपला पूर्णांक संख्यांचा संच तयार होतो. आताचे आधीचे जे दोन संच होते त्याच्यात नैसर्गिक संख्यांमध्ये तर सगळ्या धनसंख्या होत्या. पूर्ण संख्यांमध्ये शून्य आणि धनसंख्या. पूर्णांक संख्यामध्ये शून्य, धनसंख्या आणि ऋणसंख्या अशा संख्या. एवढं कळले संच? हे 3 संच कळले सगळ्यांना? थम्सअप करा ज्यांना कळले. 3 संच. नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या. नैसर्गिक संख्या सुरू होतात 1 पासून, 1 2 3 4 पुढे असंख्य संख्या. डब्ल्यू म्हणजे पूर्ण संख्या सुरू होतात 0 पासून, 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असंख्य संख्या पुढे. आणि नंतर येतो आय, पूर्णांक संख्यांचा संच, ज्याच्यामध्ये सर्व धनसंख्या येतात 1 2 3 4 5, ऋण संख्या येतात ऋण 1 ऋण 2 ऋण 3 ऋण 4 ऋण 5 असंख्य संख्या. ऋण पण असंख्य संख्या आणि शून्य असं म्हणून बनतो आय हा संच, म्हणजे पूर्णांक संख्यांचा संच. आता झाल्या सगळ्या संख्या, आपल्याला वाटलं झाल्या संपल्या, सगळ्या धन पण आल्या, ऋण पण आल्या, शून्य पण आलं. तसं नाहीये, अजून पण संख्या आहेत ज्यांना या तिघांमध्ये पण जागा नाहीये. आणखी पण आपल्याकडे अशा संख्या आहेत ज्या एन मध्ये पण नाहीयेत, डब्ल्यू मध्ये पण नाहीयेत आणि आय मध्ये पण नाहीये, त्यांना जागाच नाही या तिघांमध्ये. मग त्या कोणत्या बरंच संख्या? तर त्या आहेत अंश आणि छेदाच्या स्वरूपात आपण ज्या लिहितो अपूर्णांक संख्या, अशा 3/5, ऋण 1/7, 2/9 अशा. आता या सगळ्या संख्या ज्या आहेत आय मधल्या समजा पूर्णांक संख्यांमधल्या जर सर्व संख्या आहेत तर त्या पण आपण अंश छेदाच्या रूपात लिहितो.
पण त्याचा छेद सगळ्यांचा ना 1 आहे. पूर्णांक संख्यांमध्ये आपण ऋण 2, ऋण 3, ऋण 4, ऋण 5 या सगळ्या संख्या लिहितो ना, त्या अशा लिहू शकतो आपण, अंशछेदाच्या रूपात लिहू शकतो. जसं आता मी तुम्हाला सांगितलं की 5 ही संख्या, तर तुम्ही बोलाल कुठे ही अंशछेदाच्या रूपात आहे? 5 आहे ती, तिचा छेद आपण लिहित नाही, तो 1 असतो. म्हणजेच काय मला सांगायचा उद्देश काय आहे तुम्हाला, की पूर्णांक संख्या सुद्धा आपण अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहू शकतो. पण पूर्णांक संख्यांमध्ये जेवढ्या पण संख्या आहेत त्या जर अंश छेदाच्या रूपात लिहायच्या आहेत, आय मध्ये छेद 1 आहे सगळ्यांचा. पूर्णांक संख्यांमध्ये जेवढ्या संख्या आहेत त्यांचा छेद लिहिला नाहीये म्हणजे तो 1 आहे, सगळ्यांचा छेद 1 आहे. म्हणजे त्या सगळ्या 1 छेदवाल्या आहेत या आय मध्ये. पण ज्यांचा छेद 1 नाही त्यांनी काय करायचं? छेद 1 आहे त्या आय मध्ये येतात, पण ज्यांच्या छेदात 2 आहेत, 5 आहेत, 7 आहेत, 9 आहेत, 11 आहेत, समजा अशी संख्या आहे 3/11, 23/12, काही छेदामध्ये 1 असेल तर मग तो आय मध्ये आहे, त्यांना आय मध्ये जागा आहे. पण 3/5 ला कुठे आय मध्ये जागा? बघा हे 2 संचात तर नाहीच आहे, एन मध्ये पण नाही, डब्ल्यू मध्ये पण नाही येणार 3/5. आय मध्ये पण नाही त्यांना जागा, कारण आय मध्ये जर टाकायचं तर त्याचा छेद 1 पाहिजे, कारण आय मध्ये सगळ्या संख्या, पूर्णांक संख्यांमध्ये सगळ्या संख्या ज्या आहेत त्यांचा छेद 1 आहे. तिला आय मध्ये आपण नाही टाकू शकत, ही पण नाही टाकू शकत, ही पण नाही. ज्यांचा छेद 1 नाहीये ना त्या आय मध्ये येणारच नाही. छेद 1 असणाऱ्या येऊ शकतात आय मध्ये. मग आता या संख्या कुठे ठेवायच्या? या पण तर संख्या आहेत, पूर्णांक संख्या, ज्या अंश आणि छेदाच्या स्वरूपात आपण लिहितो. मग त्यांना कुठे जागा आहे? तर त्यांना जागा देण्यासाठी आणखी एक संच तयार केला गेला, ज्याच्यामध्ये अशा प्रकारच्या संख्या आपण लिहू शकतो किंवा त्या जागा आहे असा संच निर्माण केला गेला, आणि तो संच आहे परिमेय संख्यांचा संच, क्यू. कारण या अशा संख्यांना 2/9, 3/11 अशा संख्यांना आय मध्ये जागा नाहीये. आय मध्ये त्या नाही आपण ठेवू शकत, कारण आय मध्ये ठेवण्यासाठी छेद 1 असावा लागतो. पण छेद 2 आहे, छेद 3 आहे, यांना जागा आय मध्ये नाहीये, म्हणून त्यांच्यासाठी नवीन संच बनवला गेला क्यू, ज्याला आपण म्हणतो परिमेय संख्यांचा संच. परिमेय संख्यांच्या संचामध्ये काय येऊ शकतं? तर परिमेय संख्यांच्या संचामध्ये अशा सगळ्या संख्या येऊ शकतात ज्या आपण अंश आणि छेदाच्या रूपात लिहू शकतो, P/Q स्वरूपात लिहू शकतो. P/Q म्हणजे काय? तर अंश आणि छेद या स्वरूपात लिहू शकतो. फक्त एक अट आहे की क्यू जो आहे तो 0 नसला पाहिजे. क्यू म्हणजे छेद, छेदातली संख्या 0 नसली पाहिजे. बाकी छेदामध्ये तुमच्या काहीही चालेल, फक्त 0 नाही पाहिजे. चालेल 3 चालेल, वरती 0 असला तरी चालेल, वरती काही चालेल, अंश काही चालू शकतो, अंशाला काही अट नाहीये. अंश 0 पण चालेल, अंशात तुम्ही काही घ्या. छेदासाठी फक्त एकच अट आहे की छेद 0 नसला पाहिजे, बाकी छेद काही असू शकतो. 0 सोडून काहीही छेद असू शकतो. मग अशा सगळ्या संख्या ज्या मी अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहू शकते, फक्त एकच अट की छेद 0 नसला पाहिजे. मग 2/5 येईल का क्यू मध्ये? 2/5 ला जागा मिळेल क्यू मध्ये? 2/5 क्यू मध्ये येऊ शकतो. अंश आणि छेदाच्या रूपात जी पण संख्या आपल्याला लिहिता येते ती परिमेय संख्यांमध्ये आपण टाकू शकतो. मग ही जी मी संख्या दिलेली आहे 2/5, ही क्यू या संचात मी लिहू शकते का?
येत असेल, लिहिता येत असेल, क्यू मध्ये येणार असेल तर थम्सअप करा, नसेल तर थम्स डाऊन करा. 205 बिलॉंग करेल का? 205 हा क्यू मध्ये आपण ठेवू शकतो का संख्या? 205 ला क्यू मध्ये जागा आहे का? येस और नो? जी पण अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहितो की नाही, अंश आणि छेद, अंश आणि छेद या स्वरूपात लिहिता येणारी सगळ्या संख्या क्यू मध्ये येणार. मग 205 जी आहे ती अंश आणि छेदाच्या स्वरूपातली आहे का संख्या? 205 अंश आणि छेदाच्या स्वरूपात तर लिहिले. 205 2 अंश आहे आणि 5 छेद आहे त्याचा, म्हणजे आणि छेद 0 पण नाहीये, छेद 5 आहे म्हणजे चालणार आहे. एकच अट आहे की छेद 0 नसला पाहिजे. बघा ही तर अंश आणि छेदाच्या स्वरूपातली तर संख्या आहे ना. हा अंश आहे आणि ही तुमची छेद आहे. अंश छेदाच्या रूपात लिहिता येणारी सगळ्या संख्या क्यू मध्ये येते. आणि एकच अट आहे की क्यू 0 नसला पाहिजे, आणि क्यू 0 नाहीये. क्यू म्हणजे छेद 5 आहे, 0 नाहीये. म्हणजे ही जी संख्या 205 ही तुमची क्यू मध्ये येऊ शकते. 205 हा क्यूचा घटक असणार. ऋण 3/7 असेल का क्यूचा घटक? ऋण 3/7 असणार, कारण ही पण अंश आणि छेदाच्या खाली पी छेद क्यू स्वरूपात जेवढ्या जेवढ्या संख्या लिहिता येतात ना अंश आणि छेदाच्या स्वरूपात, फक्त छेद 0 नाही पाहिजे. मग ऋण 3/7 क्यू मध्ये मला जागा मिळेल का? या संख्येला क्यू मध्ये जागा मिळेल का ऋण 3/7 ला? येस और नो? ऋण 3/7 मी क्यू मध्ये लिहू शकते, येईल क्यू मध्ये. मध्ये येणार ना. बघा ना, अंश आणि छेदाच्या स्वरूपात ज्या काही संख्या मी लिहू शकते, ही अंश आणि छेदाच्या स्वरूपात तर आहे. अंश आणि छेद आहे ना त्याच्यात. ऋण 3 हा अंश आहे आणि 7 हा छेद आहे, म्हणजे ही संख्या क्यू मध्ये येऊ शकते. 5 ही संख्या क्यू मध्ये येईल का? 5, फक्त 5 ही संख्या या संचात येऊ शकते का क्यू मध्ये? बघा 5 जी आहे ती आय मध्ये आहे. 5 ला आय मध्ये जागा आहे. डब्ल्यू मध्ये पण 5 येतात. एन नैसर्गिक संख्यांच्या संचात पण 5 येतात. पण 5 क्यू मध्ये येऊ शकतात का? 5 हे अंश आणि छेदाच्या स्वरूपात मला लिहिता येतात का? 5 लिहिता येतील का? 5 अंश आणि छेदाच्या स्वरूपात? हो असेल तुम्हाला, हो उत्तर असेल तर थम्स अप करा, नाही असेल तर थम्स डाऊन करा. म्हणजे मला कळेल ना तुम्हाला कळलं की नाही. मला कसं कळणार तुम्हाला शिकवलेलं कळलं की नाही? 5 ही संख्या, बघा मला सांगा, 5 ही संख्या नैसर्गिक संख्यांच्या संचात येते का? एन मध्ये येते का 5 ही संख्या? एन मध्ये, एन मध्ये येते का? नैसर्गिक संख्याच्या संचात येते का? सगळ्यांनी फक्त मला, सगळ्यांकडून मला हाताने असा थम्सने मला उत्तर पाहिजे. बोलायचं, अनम्यूट करू नका, फक्त थम्सने आन्सर करा. 5 ही संख्या नैसर्गिक संख्यांमध्ये आहे, बरोबर. 5 ही संख्या, 5 ही संख्या डब्ल्यू मध्ये येते का? डब्ल्यू पूर्ण संख्यांच्या संचात येते का? डब्ल्यू मध्ये येणार का? डब्ल्यू आपला पूर्ण संख्यांचा संच जो शून्यापासून सुरू होतो. 0, 1, 2, 3, 4 पुढे असंख्य संख्या. मग 5 त्याच्यात येईल का? येणार आहे 5. डब्ल्यू मध्ये येणार, एन मध्ये पण येणार 5. एन मध्ये पण येईल 5, डब्ल्यू मध्ये पण येईल. आय मध्ये येतो का 5? आय पूर्णांक संख्यांच्या संचात येतो का?
हे बघा, पूर्णांक संख्यांमध्ये सगळ्या धनसंख्या, सगळ्या ऋण संख्या आणि शून्य मिळून पूर्णांक संख्यांचा हा आय संच तयार होतो. त्याच्यात 5 येतात का आय मध्ये? आय मध्ये 5 येतील का? येणार आहेत 5? बरोबर. आता मला फक्त सांगा की 5 जे आहे ते क्यू मध्ये येतील का? क्यू मध्ये परिमेय संख्यांच्या संचामध्ये 5 येतील का? क्यू मध्ये येणार आहेत? नाही येणार. बघा, परिमेय संख्यांचा संच 5 आहे ना, 5 ते क्यू मध्ये पण येणार. का माहितीये मुलांनो? कारण परिमेय संख्या म्हणजे कोणत्या संख्या? ज्या आपण अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहू शकतो. आता आपल्याला काय वाटेल, 5 आहे, 5 कुठे अंश आणि छेदाच्या स्वरूपात आहे? मग तुम्हाला वाटेल की 5 क्यू मध्ये येणार नाही, कारण आपण नुसती 5 ही संख्या लिहिली आहे, अंश आणि छेदाच्या स्वरूपात आपण नाही लिहिली. पण या ज्या संख्या आहेत ना त्यांचा छेद असतो, फक्त आपण लिहत नाही. छेद असतो तो किती? 1. म्हणजे या आय मध्ये पूर्णांक संख्यांच्या संचामध्ये जेवढ्या पण संख्या आहेत ना त्यांचा छेद आहे, फक्त लिहिलेला नाहीये. मग तो कोणता आहे? तो 1 आहे. म्हणजे 5 ही संख्या जी आहे ना ती सुद्धा मी अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहू शकते. कशी लिहू शकते? 5/1. 5/1. 5 ही संख्या 5च आहे ती, तिचा छेद फक्त आपण लिहत नाही. जसं चिन्ह आपण धन असलं की लिहत नाही ना, चिन्ह नाहीये याचा अर्थ ते धन आहे असं आपण समजतो. तसंच छेद नाहीये याचा अर्थ तो असतो, फक्त आपण लिहत नाही. तो किती असतो माहितीये? 1 असतो. म्हणजे 5 ला जर मी 5 संख्या लिहिते तर त्याला छेद नाहीये असं नाही, आहे, फक्त आपण लिहत नाही. आणि तो किती असतो? 1 असतो. म्हणजे 5 ही संख्या जर अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहायची तर ती लिहिता येते 5/1. म्हणजे त्यांचा छेद 1 असतो आणि छेद 1 चालतो, फक्त शून्य नाही पाहिजे अशी आपली अट आहे. शून्य छेद नसला पाहिजे. 1 चालेल, 2 चालेल, 3 चालेल. म्हणजे ही जी 5 ही संख्या आहे ना ही सुद्धा परिमेय संख्यांच्या संचात येणार आहे. आय मधल्या जेवढ्या पण ह्या संख्या आहेत, आय म्हणजे पूर्णांक संख्यांमध्ये, आपल्याला त्यांचा छेद जरी दिसत नसला तरी त्यांचा छेद आहे. या सगळ्यांचा छेद 1 आहे. पूर्णांक संख्या क्यू मध्ये पण येतात. आय मध्ये तरी त्या येतातच, पण क्यू मध्ये पण त्या सगळ्या संख्या येतात. कळते का? 5 ही संख्या, 4 संख्या, 3, ऋण 1, ऋण 2, आपल्याला वाटेल की त्या अंश छेदाच्या स्वरूपात नाही लिहिता येत, त्या लिहिता येतात. छेदात 1 लिहायचं. छेदात 1 लिहिला की ती मग परिमेय संख्यांमध्ये पण जाऊ शकते ती संख्या. समझा क्या? नहीं समझा? कळलं का? नाही नाही कळलं? मला एक सांगा, आता मी समजा तुम्हाला सांगितलं की ऋण 3 ही संख्या, ऋण 3, बघा विचार करा, आपलं डोकं थोडस आपल्या डोक्याला चालना द्यायची. ऋण 3 संख्या लक्षात घ्या. ऋण 3, मला फक्त थम्स अप थम्स डाऊन करून मला उत्तर द्यायचं आहे. आता आपण वेगवेगळे संच शिकलो. पुन्हा एकदा पाहिजे तर मी आपण रिवाइज करू कुठले कुठले संच आपण शिकलो. बघा, सगळ्यात पहिला जो संच मी शिकले तो कोणता आहे तर नैसर्गिक संख्यांचा संच. एन मध्ये काय येतं तर एन मध्ये येतं 1 पासून सुरू होतो नैसर्गिक संख्यांचा संच. हा बघा इथे नैसर्गिक संख्यांचा संच मध्ये 1, 2, 3, 4, 5. त्यानंतर पूर्ण संख्यांचा संच आहे तो डब्ल्यू, तो 0 पासून सुरू होतो. 0, 1, 2, 3, 4, 5.
त्यानंतर येतो पूर्णांक संख्यांचा संच. पूर्णांक संख्यांमध्ये काय येतं तर सगळ्या धन, सगळ्या ऋण आणि शून्य मिळून पूर्णांक संख्यांचा संच बनलेला आहे. इथे ऋण 4, ऋण 5, डॅश 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 अशा सगळ्या ऋण अशा मिळून पूर्णांक संख्या म्हणजे. त्यानंतर आपला परिमेय संख्या. परिमेय संख्यामध्ये अशा सगळ्या संख्या ज्या आपण अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहू शकतो. अट फक्त एकच आहे की शून्य नाही पाहिजे, छेद शून्य नसला पाहिजे. बाकी शून्य छेद काही चालेल, फक्त शून्य सोड. अंश छेदाच्या स्वरूपात लिहिता येणाऱ्या सगळ्या संख्या या क्यू मध्ये येतात, परिमेय संख्यांच्या संचात येतात. आता हे जे संच आपण 4 शिकलो ते नीट समजून घ्यायचे. आता संख्या तुम्हाला सांगितली ऋण 3 बघा हा, तर तुमचा आन्सर जर येस आहे तर थम्स अप करा, नाहीये तर नो असेल तर थम्स डाऊन करायचं. ऋण 3 ही नैसर्गिक संख्याच्या संचामध्ये येते का? एन मध्ये, एन मध्ये येईल का? ऋण 3 एन मध्ये येते का? येत असेल तर थम्स अप करा, नसेल तर डाऊन करा. ऋण 3 एन चा घटक आहे का? नैसर्गिक संख्यांमध्ये येईल का ऋण 3? विचार करा, नैसर्गिक संख्यांचा संच कुठून सुरू होतो? 1 पासून. 1 2 3 4 5 पुढे असंख्य. मग ऋण 3 ऋण संख्या त्याच्यात येतात का? ऋण 3 येतील का त्याच्यामध्ये नैसर्गिक संख्यांमध्ये? येणार असेल तर थम्स अप, नसेल तर डाऊन. ऋण 3 येतील का ऋण 3 नैसर्गिक संख्यांमध्ये? येणार ऋण 3? अच्छा, या शाळेतले विद्यार्थी म्हणतात ऋण 3 ही नैसर्गिक संख्येमध्ये येणार आहे. बरा. आणखी कोणाचं उत्तर वेगळं आहे? मी तुम्हाला स्क्रीनच नाही शेअर केलेले. हे बघा, नैसर्गिक संख्या ज्या आपण शिकतोय. सॉरी मला ना, मला वाटलं स्क्रीन तुम्हाला दिसते. स्क्रीन दिसत नसेल तर लगेच सांगायचं, आपण पुन्हा एकदा घेऊन म्हणजे स्क्रीन शेअर. सॉरी सर. हे बघा, वास्तव संख्या मी कधीपासून लिहिते आणि तुम्हाला दिसत, स्क्रीनवर दिसतच नाही का? मीच दिसते तुम्हाला फक्त. मी स्क्रीन. तर नैसर्गिक संख्या ज्या आहेत ना त्या या बघा 1 2 3 4 5 1 पासून सुरू होतात आणि पुढे असंख्य संख्या नैसर्गिक संख्यांमध्ये. पूर्ण संख्यांचा जो संच आहे तो शून्यापासून सुरू होतो. 0 1 2 3 4 5 पुढे असंख्य संख्या. या दोन्ही संचात ऋण संख्या येतच नाही. एन मध्ये पण ऋण संख्या नाही दिसत, डब्ल्यू पण नाही, फक्त धन संख्या आहेत आणि डब्ल्यू मध्ये 0 आहे. आय जो आहे ना पूर्णांक संख्यांचा, सगळ्या धनसंख्या पण येतात. हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 100 1000 आणि ऋण पण येतात. ऋण 1 2 ऋण 3 ऋण 1 ऋण 2 ऋण 3 ऋण 4 ऋण 5 ऋण 6 ऋण 10 ऋण 100 ऋण 1000 आणि 0 मिळून पूर्णांक संख्यांचा संच तयार होतो. परिमेय संख्यांमध्ये काय येतं? क्यू मध्ये काय येतं? तर क्यू मध्ये अशा सगळ्या संख्या ज्या आपण अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहू शकतो. पी छेद क्यू स्वरूपात.
पी छेद क्यू स्वरूपात, फक्त क्यू शून्य नसला पाहिजे. अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहिता येणाऱ्या सगळ्या संख्या परिमेय संख्यांमध्ये येतात. जसं की 2/7, ऋण 1/3, 5/9. या सगळ्या संख्या अंश आणि छेदाच्या रूपात आहेत. अंश छेद, अंश छेद. आणि छेद शून्य पण नाहीये, छेद शून्य नसला पाहिजे, बाकी छेद काही चालेल. मग याचा छेद 7 आहे, चालेल. 2/7 याच्यात येऊ शकते, क्यू मध्ये येणार. क्यू या संचात 2/7 येईल. ऋण 1/3 पण क्यू या संचात येईल. छेदात 3 आहे, चालेल. 3 चालेल, शून्य नाही पाहिजे छेदामध्ये. बाकी छेदात काही चालणार आहे. 5/9 छेदात 9 आहे, चालेल. क्यू मध्ये येणार. या संख्या आहेत ना, या संख्या यांना फक्त क्यू मध्ये जागा आहे, बाकी कुठेच जागा नाहीये. आय मध्ये पण जागा नाहीये यांना, कारण आय मध्ये जेवढ्या संख्या आहेत की नाही पूर्णांक संख्यांमध्ये, इथे या सगळ्यांचा छेद 1 आहे. 1 पूर्णांक संख्यांच्या संचामध्ये या संख्या 2/7 क्यू मध्ये येईल. क्यू मध्ये जागा आहे त्यांना, आय मध्ये नाहीये. आय मध्ये कोणाला जागा आहे? ज्यांचा छेद 1 आहे ना, त्यांना फक्त आय मध्ये जागा आहे. आता मला सांगा की ऋण 3 ही नैसर्गिक संख्यांमध्ये येईल का? ऋण 3 मला सांगा बघू. नैसर्गिक संख्येच्या संचात येईल का ऋण 3? मुलांना कळलं पाहिजे ना आपल्याला, संख्यांचे संच एकदम डोक्यामध्ये एकदम फिट आपल्या झाले पाहिजेत. ऋण 3 येईल का एन मध्ये? नैसर्गिक संख्याच्या संचामध्ये येईल का? नाहीच येणार, कारण नैसर्गिक संख्यांमध्ये सगळ्या धनसंख्याच आहेत. ऋण 3 कुठे दिसते का तुम्हाला? हे बघा, ऋण 3 तुम्हाला इथे नैसर्गिक संख्याच्या संचात कुठे दिसते का? हा नैसर्गिक संख्यांचा संच आहे. तो सुरू होतो 1 पासून. 1 पासून म्हणजे सगळ्या धनसंख्या झाल्या त्या. ऋण संख्या एकही एन मध्ये येत नाही. हा तुमचा एन आहे. त्यामुळे ऋण 3 जी आहे ती एन मध्ये येणार नाही. एनचा घटक नाहीये ऋण 3. डब्ल्यू जो आहे, डब्ल्यू जो सुरू होतो 0 पासून, याच्यात ऋण 3 येईल का? ऋण 3 डब्ल्यू मध्ये येईल का? लवकर पटापट येईल का ऋण 3 डब्ल्यू मध्ये? हो नाही. बघा ना, संच बघा, संच बघून आपल्याला कळलं पाहिजे. मी दाखवते स्क्रीनवर. संच बघा, हा डब्ल्यू आहे तुमचा. याच्यात ऋण 3 येईल का? ऋण संख्या डावीकडे इकडे असतात. 1 2 3 4 5 या धनसंख्या. ऋण 3चा संबंधच नाही इथे. ऋण संख्या आहेतच नाही. एन आणि डब्ल्यू मध्ये ऋण संख्या येतच नाही, सगळ्या धनसंख्या असतात. ऋण 3 डब्ल्यू मध्ये येईल का? नाही येणार, कारण ऋण 3 हा डब्ल्यूचा घटकच नाही. कारण ऋण 3 ही ऋण संख्या असल्यामुळे डब्ल्यू मध्ये फक्त धनसंख्या आणि 0 येतो. धनसंख्या असेल तर ती येऊ शकते, म्हणून ऋण 3 हा डब्ल्यूचा पण घटक नाहीये. त्यानंतर आपला तिसरा जो संच आहे तो असतो आय. आय मध्ये काय काय येतं? आय मध्ये सगळ्या बघा, मध्ये 0 असतो, उजवीकडे सगळ्या धनसंख्या असतात, सर्व धनसंख्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10, आणि डावीकडे सर्व ऋण संख्या असतात. ऋण 1 ऋण 2 ऋण 3 असंख्य संख्या डावीकडे ऋण. मग ऋण 3 पहिली जी येते ना ती या संचात येते. हे बघा, याच्यात ऋण संख्या आहेत सगळ्या. मग ऋण 3 ही आयचा घटक आहे. बाकी तो एन मध्ये पण नाहीये, डब्ल्यू मध्ये पण नाही, आय मध्ये येते. कारण आय मध्ये पूर्णांक संख्यांमध्ये सर्व धनसंख्या पण येतात,
सर्व ऋण संख्या पण येतात आणि शून्य पण येतात आय मध्ये. आणि क्यू मध्ये कशा येतात संख्या? क्यू मध्ये ज्या आपण अंश छेदाच्या रूपात लिहितो त्या क्यू मध्ये येणार. क्यू मध्ये कशा येतात संख्या? अशा सगळ्या संख्या ज्या आम्ही अंश आणि छेदाच्या रूपात लिहिते, फक्त एकच अट आहे की क्यू जो आहे तो शून्य म्हणजे छेद, छेद. क्यू छेद आहे ना, पी अंश आहे, क्यू छेद आहे. छेद शून्य नसला पाहिजे, एकच अट आहे. अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहिता येणारी सगळ्या संख्या आपण क्यू मध्ये लिहितो. ऋण 3 क्यू मध्ये येईल का? ऋण 3 क्यू चा घटक आहे का? ऋण 3 अंश छेदाच्या स्वरूपात लिहिता येतात का? ऋण 3 अंश छेदाच्या स्वरूपात लिहिता येतात. ऋण 3 जरी असली तरी त्याचा छेद काही नाहीये म्हणजे 1 लिहितो आपण. ज्याचा छेद नाहीये ना त्याचा छेद असतो. म्हणजे ऋण 3 जी आहे ती जरी आपल्याला वाटली की अरे ह्याचा छेदच नाहीये, मग ती नाहीये, क्यू मध्ये येणार नाही. कारण क्यू मध्ये सर्व संख्या अंश आणि छेदाच्या स्वरूपात येतात. ऋण 3 तर छेदच नाहीये ऋण 3 ला, मग ती क्यू मध्ये नाही येत असं नसतं. जर तिचा छेद नाहीये तर तो आहे, फक्त आपण लिहत नाही, जो 1 असतो. म्हणून ऋण 3 हा क्यू चा पण घटक आहे. म्हणजे ऋण 3 आय मध्ये येणार आणि क्यू मध्ये येणार. एन आणि डब्ल्यू मध्ये ऋण 3 येत नाही. असे संख्यांचे संच आहेत. क्यू जो आहे तो परिमेय संख्यांचा संच आहे. आणि परिमेय संख्या आणि दुसऱ्या असतात अपरिमेय संख्या. आणि अशा परिमेय आणि अपरिमेय मिळून ज्या संख्या तयार झाल्या त्याला आपण वास्तव संख्या असं म्हणतो. वास्तव संख्या ज्या आहेत ना त्या परिमेय आणि अपरिमेय या संख्यांच्या मिळून बनतात. क्यू जो आहे तो परिमेय संख्यांचा संच आहे. क्यू क्यू म्हणजे त्याच्यात आपण अंश छेदाच्या स्वरूपातल्या सगळ्या संख्या लिहितो. क्यू हा परिमेय संख्यांचा संच आणि क्यू डॅश अपरिमेय संख्यांचा संच. आता अपरिमेय संख्या काय आहेत हे आपण या धड्यामध्ये शिकणार आहोत. परिमेय आणि अपरिमेय मिळून ज्या संख्या बनतात त्या संख्या असतात वास्तव संख्या, जे आपल्या धड्याचं नाव आहे वास्तव संख्या. परिमेय आणि अपरिमेय संख्या मिळून वास्तव संख्या तयार होते. कळलं सगळ्यांना? बघा सगळ्यात छोटा संच आहे नैसर्गिक संख्यांचा संच. त्यानंतर मग आपल्याला जर वेन आकृती, बघा पहिल्या धड्यामध्ये वेन आकृती होती, ती वेन आकृती जर आपल्याला काढायची असेल या सगळ्या संचांची, तर आपल्याला माहित आहे की एन जो आहे एन मधले सगळे घटक डब्ल्यू मध्ये पण येतात. बघा एन मध्ये 1 2 3 4 5 आहे, ते डब्ल्यू मध्ये पण आहेत. म्हणजे एन जो आहे तो डब्ल्यू चा उपसंच आहे. आपण बघा संचामध्ये उपसंच शिकलोय. एखाद्या संचातले सर्व घटक जर दुसऱ्या संचात असतील तर त्याला आपण उपसंच असं म्हणतो. म्हणून एन जो आहे एन मध्ये सगळे घटक डब्ल्यू मध्ये असतात, म्हणून एन डब्ल्यू चा उपसंच आहे. डब्ल्यू आय चा उपसंच आहे, आय क्यू चा उपसंच आहे. आणि क्यू आणि क्यू डॅश अपरिमेय संख्या पूर्णपणे वेगळ्या आहेत. क्यू आणि क्यू डॅश जो आहे तो पूर्णपणे वेगळा, ते उपसंच नाहीयेत एकमेकांचे. वेन आकृती जर काढायची झाली तर तुम्ही अशी काढू शकता. सगळ्यात छोटा संच जो आहे तो नैसर्गिक संख्यांचा, तो असा आतमध्ये काढायचा. त्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा जो संच आहे तो डब्ल्यूचा आहे. त्याच्यापेक्षा मोठा जो संच आहे तो आयचा आहे. आय म्हणजे पूर्णांक संख्यांचा संच. हे एकात एक आहेत कारण हे एकमेकांचे उपसंच आहेत म्हणून ते एकात एक काढायचे.
जर उपसंच नाहीये तर वेगळे काढायचे. त्यानंतर सगळ्यात ह्या चौघांमध्ये सगळ्यात मोठा जो आहे तो क्यू आहे, म्हणजे परिमेय संख्यांचा संच. आणि नंतर अपरिमेय संख्यांचा जो संच आहे ना तो पूर्णपणे वेगळा आहे. अपरिमेय संख्यांचा संच वेगळा आहे, म्हणजे तो या 4 संचांशी संबंधित नाहीये, तो पूर्णपणे वेगळा आहे. हा तुमचा अपरिमेय संख्येचा संच. बघा मी नावं लिहिते, याच्यामध्ये सगळ्यात लहान जो आहे हा आपला नैसर्गिक संख्यांचा संच आहे, ज्याच्यामध्ये 1 2 1 पासून सुरू होतो आणि पुढे असंख्य संख्या 1 2 3 4 5 6 7. त्यानंतर डब्ल्यू मध्ये काय येतं, डब्ल्यू मध्ये 1 2 3 4 5 तर ऑलरेडी आहेतच, हा पूर्ण डब्ल्यू आहे तुमचा. त्याच्यात 1 2 3 4 5 तर एन मधले लिहिलेलेच आहेत, मग राहिलं काय लिहायचं, 0, जो एन मध्ये नव्हता पण डब्ल्यू मध्ये आहे म्हणून 0. त्याच्यानंतर त्याच्या वरचा जो संच आपण लिहिणार तो आहे आय, म्हणजे पूर्णांक संख्यांचा संच. आता पूर्णांक संख्यांमध्ये 0 पण येतो, धन पण येतात, पण या दोघांमध्ये ज्या नाही आहेत आणि आय मध्ये आहेत त्या ऋण संख्या आपण त्या बाहेरच्या भागात लिहिणार. ऋण 1 ऋण 2 ऋण 3 ऋण 4 आणि डॅश डॅश डॅश. कारण हा पूर्ण तुमचा आय आहे, जो आपला ब्ल्यू कलरचा जो सर्कल दिसतोय तो पूर्ण आय आहे. त्याच्यामध्ये मग 0 आणि धनसंख्या ऑलरेडी लिहिलेल्या होत्या, फक्त ऋण संख्या लिहायच्या होत्या, त्या मी या बाहेरच्या भागात लिहिल्या, त्या आतमध्ये नाही लिहायच्या कारण ते डब्ल्यू आणि एन मध्ये ऋण संख्या येत नाही. त्यानंतर सगळ्यात शेवटचा जो संच आहे चौथा, तो आहे परिमेय संख्यांचा संच क्यू. मग क्यू मध्ये कोणत्या संख्या येतात, तर अशा सगळ्या संख्या ज्यांचा छेद अंश आणि छेदाच्या स्वरूपात आपण लिहू शकतो. अशा सगळ्या बऱ्याच संख्या आहेत, तर तो परिमेय संख्यांचा संच. आणि हा जो बाजूला काढलेला आहे तो क्यू डॅश आहे. क्यू डॅश म्हणजे अपरिमेय संख्यांचा संच. त्याच्यात पण बऱ्याच संख्या येतात, त्या आपल्याला आता नाही, नंतर शिकायच्या आहेत. आणि या दोन्ही संचांचा मिळून जो संच तयार होतो तो आहे दोन्ही मिळून परिमेय, हा पूर्ण मोठा परिमेय येलो कलरचा, आणि हा अपरिमेय, हा जो संच आहे हा अपरिमेय, आणि यांचा मिळून जो संच बनला तो आहे वास्तव संख्यांचा संच. जो आपला धड्याचं नाव आहे वास्तव संख्या, काय ते आपल्याला आधी माहित पाहिजे. वास्तव संख्या म्हणजे काय, तर वास्तव संख्या हा संख्यांचा सगळ्यात मोठा संच आहे, ज्याच्यात सगळ्या संख्या येतात, परिमेय पण आणि अपरिमेय पण मिळून वास्तव संख्यांचा संच तयार होतो, जो आपण आर या अक्षराने दर्शवतो. प्रत्येक संख्यांच्या संचासाठी एक अक्षर आहे, जसं नैसर्गिक संख्यांच्या संचासाठी एन आहे, पूर्ण संख्यांच्या संचासाठी डब्ल्यू आहे, पूर्णांक संख्यांच्या संचासाठी आय आहे, परिमेय संख्यांसाठी क्यू आहे, तसंच वास्तव संख्येसाठी आर आहे. हे सगळं नीट पक्क लक्षात ठेवायचं मुलांनो. ज्यांना छान अभ्यास करायचा आहे, शिकायचं ते लक्षात ठेवणार, बरोबर ना. झालं. आता आपल्याला पुढे सरकायचंय. आता पुढे आपल्याला काय शिकायचं माहित आहे, आपल्याला आधी वास्तव संख्या तर शिकायच्या आहेत, पण वास्तव संख्या बनतात कशाच्या, परिमेय आणि अपरिमेय संख्या. परिमेय संख्या म्हणजे ज्या अंश आणि छेदाच्या स्वरूपात आपण लिहितो त्या परिमेय संख्या. मग त्या परिमेय संख्यांबद्दल आपण थोडं शिकूया आधी, कारण वास्तव संख्या म्हणजेच काय आहे, तर परिमेय आणि अपरिमेय मिळून वास्तव संख्या बनतात. मग वास्तव संख्यांचा अभ्यास करायचा म्हणजेच काय करायचंय, परिमेय संख्यांचा अभ्यास करायचा आहे आणि अपरिमेय संख्यांचा अभ्यास करायचा आहे. मग आधी आपण अभ्यास करायचा परिमेय संख्यांचा. तर परिमेय म्हणजे काय, ज्या अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहिता येतात त्या परिमेय संख्या.
मग त्याचा आधी अभ्यास करूया, परिमेय संख्यांचा. परिमेय संख्या म्हणजे ज्या आपण अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहितो, म्हणजे पी छेद क्यू स्वरूपात लिहिता येणाऱ्या सगळ्या संख्या. आता समजा 11/5 परिमेय संख्या आहे की नाही? 11/5 आणि ती वास्तव पण आहे, कारण परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या मिळून वास्तव संख्या. आपल्याला वास्तव संख्येचा अभ्यास करायचा आहे, म्हणजे थोडक्यात याच्यामध्ये आपल्याला परिमेय आणि अपरिमेय दोन्ही प्रकारच्या संख्यांचा अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे. आता 11/5 ही परिमेय संख्या आहे. आता 11/5 ही परिमेय संख्या आहे, तर परिमेय संख्या लिहिण्याच्या दोन पद्धती आहेत. परिमेय संख्या जी आपल्याला लिहिता येते ती दोन प्रकारे लिहिता येते. पहिला जो प्रकार आहे तो आपण पी छेद क्यू स्वरूपात, जी मी लिहिलेली आहे ऑलरेडी 11/5, हे पी छेद क्यू स्वरूप आहे, म्हणजे अंश आणि छेदाच्या रूपात. आणि दुसरं स्वरूप जे आहे परिमेय संख्या लिहिण्याची दुसरी पद्धत जी आहे ती आहे दशांश रूपात. दशांश रूपात. तर ही दशांश रूपात नाही, ही जी लिहिली आहे ना, ही मी लिहिली आहे अंश आणि छेदाच्या स्वरूपात. ही जी संख्या आहे ना, ही जी लिहिली आहे ना, ही आहे दशांश रूपातली संख्या आणि ही आहे पी छेद क्यू स्वरूपातली संख्या. दोन्हीही परिमेय संख्याच आहेत, पण काही परिमेय संख्या आपण पी छेद क्यू स्वरूपात लिहितो, काही संख्या परिमेय संख्या आपण दशांश रूपात लिहितो. परिमेय संख्या लिहिण्याच्या पद्धती दोन आहेत. एक आहे पी छेद क्यू स्वरूपात लिहितो आपण परिमेय संख्या, आणि दुसऱ्या रूपात कोणत्या लिहितो तर दशांश रूपात लिहितो. अशा परिमेय संख्या लिहिण्याच्या दोन प्रकार आहेत, दोन पद्धती आहेत. एक पी छेद क्यू स्वरूपात म्हणजे अंश छेदाच्या स्वरूपात, आणि दुसरं दशांश रूपात. एवढं लक्षात ठेवायचं. आणि याच्या पुढे आपल्याला शिकायचं आहे, ते आपण नंतर शिकूया. सध्या तुम्हाला अभ्यास आहे माहिती का? संच सगळे लिहून काढायचे. हे बघा, हे पहिल्या पानावर हे जे संच आहेत ना, हे सगळे लिहून काढायचे. आणि तुमच्याकडे जर स्केच पेन असतील तर मी हा जो वेन डायग्राम काढलेला आहे, वेन आकृती, आता मी तुम्हाला काढून दाखवली बघा, वेन आकृती वेगवेगळ्या रंगाचे सर्कल काढले मी, आणि त्याच्यामध्ये मी एन पण दाखवलेला आहे छोटा, मग त्याच्या वरती डब्ल्यू दाखवलेला आहे, आय दाखवलेला आहे, सगळ्यात मोठा क्यू दाखवला. क्यू म्हणजे परिमेय संख्या, आणि त्याच्या बाजूला हा वेगळा सर्कल तो अपरिमेय संख्येचा आहे. परिमेय संख्या, आणि हा क्यू डॅश जो आहे तो अपरिमेय संख्या, आणि दोन्हीच मिळून जी बनली ती वास्तव संख्या आर. ही आकृती काढायची. एवढंच अभ्यास आहे. ही जी आकृती दिसते ना ती काढायची, पण वेगवेगळे रंग वापरा, म्हणजे तुम्हाला कळेल की काय काय संच आहे. कराल का एवढा अभ्यास? नाही करणार? आकृती काढायची फक्त, आणि सगळे संच लिहायचे जे पहिल्या पानावर आहेत तुमचे. कराल का? ही आकृती काढायची आहे आणि हे पुस्तकातले संच लिहायचे फक्त, एवढे. कराल सगळे? थम्सअप करा. व्हेरी गुड. आपण आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण परिमेय संख्यांचा अभ्यास करणार आहोत, त्यानंतर आपण अपरिमेय संख्यांचा सुद्धा अभ्यास करणार आहोत. ठीक आहे? गुड बाय. अभ्यास करायचा सगळ्यांनी.